नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बोलणार आहोत एका खूप महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग विषयावरती। तर तुमचे मला बरेच प्रश्न येत असतात। बऱ्याच महिलांशी बोलणं होताना मला त्यांच्याकडून सातत्याने हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही तुमचा स्ट्रेस कसा मॅनेज करतो। कारण मला असं वाटतं की या जगामध्ये कोणच असं नसेल की ज्याला स्ट्रेस नाही आहे। स्ट्रेस हा प्रत्येकालाच असतो, पण प्रत्येक जणाने जर आपापल्या परीने तो स्ट्रेस मॅनेज केला किंवा त्या स्ट्रेसवरती उपाय शोधला तर नक्कीच आपण एक छान सुंदर आयुष्य जे आहे तर ते जगू शकतो। तर सध्या या धावपळीच्या लाईफमध्ये स्ट्रेस म्हणजेच तणाव हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा मला असं वाटतं की एक भाग बनलेला आहे। म्हणजे आपली फॅमिली, आपलं काम आणि आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज या सगळ्यांमधलं समतोल राखता आपल्याला बऱ्याच प्रकारे मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रमाणात स्ट्रेस येतो। तर आपण जर वेळेवरतीच या स्ट्रेस मॅनेजमेंटवरती काम नाही केलं, म्हणजे तणाव नियंत्रणात आणण्यावरती काम नाही केलं तर नक्कीच आपली लाईफ जी आहे तर ती खूप अवघड सिच्युएशनमध्ये येऊन जाते। तर त्यामुळे मी म्हटलं की आजच्या व्हिडिओमध्ये थोडंसं या विषयावरतीच बोलावं। तर सगळ्यात पहिला बोलूयात की स्ट्रेस येतो नक्की कशामुळे, ठीक आहे। तर सगळ्यात पहिलं कारण असू शकतं की आपल्याला वर्क प्रेशर म्हणजेच आपल्या कामाचा ताण असतो आपल्यावरती आणि त्यामुळे आपल्याला नक्की स्ट्रेस येऊ शकतो। त्यानंतर आपल्या पर्सनल रिलेशनशिप्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतात आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला नक्की स्ट्रेस येऊ शकतो। फायनान्शियल प्रॉब्लेम्स म्हणजेच आर्थिक समस्यांमुळे सुद्धा आपल्याला स्ट्रेस येऊ शकतो। म्हणजे काही आपलं कर्ज आहे किंवा आर्थिक अस्थिरता आहे तर त्यामुळे सुद्धा आपलं मन जे आहे तर ते अस्वस्थ होतं। त्यानंतर वेळेचा अभाव म्हणजेच लॅक ऑफ टाईम, ज्या स्ट्रेसमधून मी सध्या प्रचंड जाती आहे आणि मी खूप हा स्ट्रेस जो आहे तर तो फेस करते आहे। लॅक ऑफ टाईम म्हणजे खूप गोष्टी करायच्या असतात, खूप असतं आपल्या मनामध्ये आणि आपल्याला करायची आपली ती ताकद पण असते, पण काही कारणामुळे आपल्याला ते करता येत नाही। जसं की आता माझे लहान 2 बेबीज आहेत, त्यामुळे जरी माझे ड्रीम्स मोठे असले, जरी माझे रोजचे गोल्स मोठे असले तरी मला काही गोष्टी ज्या तर त्या पॉसिबल होत नाहीत। मग त्यावेळी काय करायचं तर हे मला तिथे जर मी समजलं तर नक्कीच तो जो स्ट्रेस आहे तर तो कमी होण्यामध्ये मदत होते। त्यानंतर काही लोकांना आयुष्यामध्ये येणाऱ्या सडन चेंजेसमुळे म्हणजे लाईफ बदलते तर त्याच्यामध्ये आपली नोकरी असू शकते किंवा कुठेतरी आपल्याला पोस्टिंग वेगळ्या ठिकाणी झाले, स्थलांतर होतं आपलं, किंवा आपल्याला फिजिकल काही प्रॉब्लेम्स आलेले आहेत तर याच्यामुळे सुद्धा आपल्याला स्ट्रेस जो आहे तर तो येऊ शकतो। आणि अजून एक कारण म्हणजे सोशल मीडियावरती एकदम परफेक्ट दिसण्याचा स्ट्रेस पण येऊ शकतो बऱ्याच जणांना। कारण मी सध्या यूट्यूब चॅनल मी बऱ्याच महिलांना यूट्यूब चॅनल जे आहे तर ते चालू करण्यामध्ये मदत करते। आपला यूट्यूबचा मास्टर क्लास असतो तर त्यामध्ये बऱ्याच लेडीजचा मला डेली व्लॉगिंगसाठी थोडंसं मला त्या सांगतात की त्यांना नक्की काय करायचं आहे। मग त्यांच्या लाईफमध्ये ज्या गोष्टी नाही आहेत तर त्या त्यांना करायच्या असतात आणि त्यामुळे सुद्धा त्यांना स्ट्रेस येतो। त्यामुळे हा सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा स्ट्रेस जे आहे तर ते बरीच लोक फेस करतात। तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये त्यांच्या सिच्युएशन्सप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचा स्ट्रेस किंवा तणाव जो आहे तो प्रत्येकालाच कमी किंवा जास्त प्रमाणात जो आहे तर तो येत असतो। आता बोलूयात की स्ट्रेस मॅनेजमेंट करण्यासाठी मी पर्सनली काय करते। तर सगळ्यात पहिला, जसं तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओजमध्ये बघत असता, मला झाडांची प्रचंड प्रेम आहे। तर वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावायला, ती जगवायला, ती फुलवायला मला खूप आवडतं। तर त्यामध्ये आपलं मन रमतं ना तर ती गोष्ट नक्की करावी। मग त्यामध्ये तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला एखादं पेंटिंग करायला आवडत असेल किंवा एखादा ड्रेस ओवायला आवडत असेल, एखादी आर्ट बनवायला आवडत असेल तर तुम्हाला जी गोष्ट करायला आवडते, मनापासून जर आनंद होतोय तर ती गोष्ट नक्की दिवसातून ॲटलिस्ट 15 ते 20 मिनटं त्या कामासाठी नक्की द्या। त्यानंतर सेकंड थिंग म्हणजे सध्या मी एक्सरसाइज करायला चालू केले, तुम्हाला माहिती आहे। म्हणजे आपण जर फिजिकली फिट असू तर नक्कीच आपण मेंटल स्ट्रेस जो आहे तर तो खूप जास्त प्रमाणात ओव्हरकम करू शकतो। त्यामुळे फिजिकल ॲक्टिव्हिटी, फिजिकल फिटनेस जो आहे तर तो खूप महत्त्वाचा आहे। आणि त्यानंतर बऱ्याच रिस्पॉन्सिबिलिटीज, बऱ्याच जबाबदाऱ्या पडल्यानंतर मला असं एक समजलं की आपला जो टास्क आहे म्हणजे आपल्याला दिवसामध्ये काय काय करायचं आहे ना तर ते ऑर्गनाईज करून ठेवायचं। म्हणजे सकाळीच त्याची यादी बनवायची की आता पहिला मला हे काम करायचं आहे, त्यानंतर हे काम करायचं आहे। त्यामुळे थोडंसं आपली धावपळ जी आहे तर ती कमी होते आणि नक्कीच आपल्याला स्ट्रेस फ्री लाईफ जी आहे तर ती आपण जगू शकतो। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रेक्स घ्या। ब्रेक्स खूप इम्पॉर्टंट आहेत रिकवर करण्यासाठी। त्यामुळे छोटे छोटे ब्रेक्स जे असतील तर ते घ्या। तुमची जी रिस्पॉन्सिबिलिटी
रिस्पॉन्सिबिलिटी आहे. फॉर एक्झाम्पल मी बऱ्याच वेळा काय करते, दिवसातून एक 10 मिनटं 15 मिनटं ब्रेक घेते, दोघींना पण त्यांच्या बाबांकडे देते आणि निवांत मी बसते आणि ब्रेक घेते. कारण थोडंसं रिकवर करण्यासाठी या ज्या गोष्टी असतात तर त्या इम्पॉर्टंट असतात. त्यानंतर भावना व्यक्त करा. म्हणजे एखाद्या गोष्टीचा तुम्हाला प्रचंड राग येतो आहे ना, किंवा एखादी गोष्ट तुम्हाला नाही झाली पाहिजे असं वाटतं, तर तुमच्या मनामध्ये जे काय आहे त्या गोष्टीबद्दल, त्या व्यक्तीबद्दल तर ते मत तुमचं स्पष्ट करायला शिका. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी कोणाला सांगणार नाही तोपर्यंत त्या इतरांना समजणार नाही. त्यामुळे नक्कीच स्वतःसाठी बोलायला शिका, स्वतःचं मत जे आहे तर ते मांडायला शिका. त्यानंतर अजून एक म्हणजे बरीच लोकं मी बघते माझ्या आसपासच असतात की खूप असतं त्यांच्याकडे, म्हणजे इतरांच्या तुलनेत खूप असतं, पण तरीसुद्धा ज्या गोष्टी नाही आहेत ना तर त्याच्यावरती जास्त फोकस करतात आणि स्वतःमध्ये निगेटिव्हिटी खूप जास्त प्रमाणात आणतात. तर मला असं वाटतं की आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत ना, आपण ज्या गोष्टीसाठी ग्रेटफुल आहोत, कारण आपल्याकडे जे आहे तर ते अजून किती लोकांचं ड्रीम आहे की ही गोष्ट त्यांना मिळावी. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत तर त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड बाळगा, कृतज्ञता व्यक्त करा रोज. त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे प्रत्येकाने आय थिंक ही प्रॅक्टिस केली पाहिजे की दिवसातून ॲटलिस्ट 10 मिनटं किंवा 15 मिनटं कुठलाही कॉमेडी शो, मराठी असू दे, इंग्लिश असू दे, हिंदी असू दे, कुठल्याही भाषेतला कॉमेडी शो जो आहे तर तो बघायला नक्की विसरू नका. कारण जर तुम्ही हसताय ना तर नक्कीच तुम्ही आतून खूप फ्रेश होताय. त्यामुळे नक्कीच कॉमेडी शोज बघायला विसरू नका, कारण ही जी ॲक्टिव्हिटी आहे तर ती मी पर्सनली करते. त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे स्वतःच्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करा. आपल्या फॅमिली मेंबर्सना काय हवं आहे, त्यांची काय इच्छा आहे, आपण त्यांच्यासाठी काय स्पेशल असं करू शकतो, तर नक्कीच याच्यामध्ये थोडासा तुमचा टाईम इन्व्हेस्ट करा. कारण सगळ्यात महत्त्वाची तुमची फॅमिली आहे आणि जर तुमची फॅमिली हॅप्पी असेल तर नक्कीच तुम्हीसुद्धा हॅप्पी असणार आहात. त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे स्वतःला एक्सप्रेस करायला शिका. जर तुम्हाला आतून खरोखरच खूप राग येतो आहे तर नक्कीच तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीसमोर एक्सप्रेस करू शकता. आतून खूप रडायला येतं आहे तर नक्कीच तुमच्या जे फिलिंग्स आहेत तर त्या तुम्हाला एक्सप्रेस करायच्या. जर तुमचे फिलिंग्स जर निगेटिव्ह फिलिंग्स असतील आणि जर ते आतल्या आतच राहिल्या, आतल्या आतच गुदमरल्या, तर नक्कीच तुम्हाला त्याचा स्ट्रेस जो आहे तर तो येऊ शकतो. त्यामुळे नक्की तुमचे जे फिलिंग्स असतील, तुमचे जे मूड्स असतील तर ते एक्सप्रेस करायला नक्कीच शिका. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट ज्याचा मला पर्सनली खूप त्रास झाला तो म्हणजे इतरांशी तुलना करणं टाळा. कारण मी स्वतः नव्हते करत कधी इतरांची तुलना, बट बाकीचे लोक जी आहेत तर ती कंटिन्युअसली माझी तुलना इतर मुलींशी करायचे. म्हणजे त्यांची लाईफ किती चांगली आहे, त्यांचे डिसिजन्स किती चांगले होते आणि मी घेतलेला डिसिजन जो होता तर तो किती वाईट होता किंवा किती बाद होता, तर हे सतत मला जाणवून द्यायचा प्रयत्न करायचे. बरीच लोक होती जवळपासची तर ते मला जाणवून द्यायचे. बट या सगळ्या गोष्टीला हवी न जाता किंवा बळी न पडता किंवा याचा त्रास न होता आपली लाईफ कशी बेटर आहे किंवा आपली लाईफ कशी बेटर करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे तर तेच करा. इतर लोक करतात म्हणून जर ते तुम्ही करताय तर नक्कीच तुम्हाला त्याचा पुढे जाऊन खूप मोठा पश्चाताप होणार आहे. तर मी इनिशियल स्टेजमध्ये कोणासोबतही म्हणजे मी बाकीच्या लोकांकडे पूर्ण इग्नोर केलं आणि कोणाच्याच बोलण्याला इतकं महत्त्व नाही दिलं, तुलनेला इतकं महत्त्व नाही दिलं. कारण मला माहिती होतं की माझी लाईफ अजून एक 3 वर्षाने 5 वर्षाने काय असणार आहे आणि आता मी सध्या माझे जे गोल्स होते त्याच्या खूप जवळ आलेले आहे आणि खूप बेटर लाईफ मी सध्या जगत आहे 3 वर्षाच्या कंपॅरिझनला. कारण मी त्यावेळी तुलना जी आहे तर ती कोणासोबतच केली नाही आणि माझं जे गोल होतं तर ते फिक्स ठेवून मी त्या अकॉर्डिंगलीच चालत राहिले. आणि मला असं वाटते की या 3 वर्षामध्ये मी स्वतःला डेव्हलप करण्यामध्ये, स्वतःचे फायनान्शियल कंडिशन्स डेव्हलप करण्यामध्ये खूप जास्त एफर्ट्स घेतले होते आणि त्यामुळे माझी जी लाईफ आहे तर ती कम्प्लिटली चेंज झाली. आणि जे लोक त्यावेळी मला कमीपणा दाखवत होते तर त्यांना त्यांच्याच भाषेमध्ये त्याचं जे उत्तर आहे तर ते मिळालं. तर आय होप हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन आहे तर तीसुद्धा हिट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल. तर नवरात्रीमध्ये 9 दिवस आम्ही महालक्ष्मीच्या दर्शनाला जातो आणि इथे आम्ही फोटो काढायला उभारलो होतो, पण इथं बरीच गर्दी झाली. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.